दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी 44 वर्षाचा एक रुग्ण धुळे येथील त्वचारोग तज्ज्ञ यांच्याकडे अंगावर पुरळ, ताप आणि गाठी त्यांना आल्या होत्या म्हणून ते ट्रीटमेंटसाठी गेले असता त्यांना मंकीपॉक्स आजाराचे हे लक्षण आहे असं धुळे येथे डायग्नोज झाल्यावर त्यांनी त्वरित आम्हाला धुळे महानगरपालिकेला कळविले। त्यानुसार आम्ही सदर रुग्णाला भेट दिली असता आमचे साथरोग अधिकारी धुळे महानगरपालिकेचे डॉक्टर धनंजय पाटील आणि मी डॉक्टर संपदा कुलकर्णी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी धुळे मनपा, आम्ही रुग्णाची चौकशी केली असता रुग्ण हा गेल्या 5-7 वर्षापासून सौदी अरेबिया इथे वास्तव्यास होते आणि ते दिनांक 2 ऑक्टोबरला धुळे येथे त्यांनी इंडिगो विमानाने मुंबईला ते आगमन त्यांचं झालं आणि त्या दिवशीच त्यांनी ते धुळ्यात इथे आले। तर धुळ्यात आल्यावर त्यांना हे जे लक्षण होते हे गेल्या ते 15 दिवसापासून सौदी अरेबियात या आजारापासून त्यांना त्रास होतात, म्हणजे अंगावर पुरळ येणे, ताप येणे, गाठी येणे, परंतु तिथे त्यांची काही ट्रीटमेंट ते तिथे आयपीडी आणि ओपीडी बेसवर घेत होते, परंतु त्यांना तेवढा रिलीफ तिथे मिळाला नाही आणि इथे त्यांचं काहीतरी कार्य होतं म्हणून ते भारतात आले। भारतात आल्यानंतर त्यांनी इथे तपासणी केली असता मंकीपॉक्स आजाराचं त्यांचं निदान झालं। त्याचबरोबर इमिजिएटली आम्ही त्यांना धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांना संदर्भित केलं आणि त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, कारण मंकीपॉक्स हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्यांच्यामुळे इतर लोकांनाही त्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो। तर त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या घरातील त्यांच्या पत्नी, 2 मुली आणि मुलगा यांचं आम्ही सॅम्पल्स कलेक्शनसाठी घेतलं आणि ते आम्ही पुणे येथील NIV लॅबला पाठवलं। मीनव्हाईल त्या ज्या गाडीने आले होते त्या गाडीच्या ड्रायव्हरचं पण आम्ही संशयित म्हणून एक तपासणीसाठी पाठवलं, खबरदारी म्हणून। तर या रुग्णाचा अहवाल आम्हाला 7 तारखेला पॉझिटिव्ह आहे असं समजलं, परंतु त्यांच्या इतर नातेवाईकांचा अहवाल हा निगेटिव्ह आला। ते आपल्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट म्हणावी लागेल, जेणेकरून आपल्याला याचा इथे जास्त प्रसार होणार नाही, परंतु खबरदारी म्हणून हा रुग्ण हजारखुली नागरी आरोग्य केंद्रात मुस्लिम नगर या भागात राहत असल्यामुळे आम्ही त्या भागात सर्वेक्षण केले आणि तेथील 300 लोकांचं आम्ही सर्वेक्षण केल्यावर आम्हाला ज्यांना कोणाला काही लक्षणं असतील, ताप, सर्दी, खोकला आणि अंगावर पुरळ, त्यांनी त्वरित आरोग्य विभागात संपर्क साधावा असं त्यांना आवाहन केलं। सध्या तरी कोणाला याची लक्षणं नाहीयेत, परंतु सदरील रुग्णाचं आज आम्ही 3ऱ्यांदा परत सॅम्पल घेतलं आणि पुणे येथे आज पाठवलेलं आहे। जेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल त्यानंतरच त्यांचं आयसोलेशन वॉर्डमधून त्यांना सुट्टी मिळेल आणि तसे ते सध्या त्यांची तब्येत निरोगी आहे, सध्या त्यांची कंडिशन ठीक आहे, परंतु टू बी सेफर साईड त्यांना सध्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ऍडमिट केलेलं आहे। तेव्हा जनतेचं आव्हान आहे की तुम्हाला जर काही लक्षणं आढळून आले, अंगावर पुरळ येणं, ताप येणं, गाठी येणं, तर तुम्ही त्वरित धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात संपर्क साधावा असं सगळ्यांना आवाहन करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।